तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या व्लॉग्समध्ये। तर सकाळ सकाळी मी रोहिण्या फिरायला निघालेलो आहे, कारण आम्हाला कुठलंही कारण लागत नाही। आम्ही निघालेलो सरकारी दवाखान्यासाठी। खास आम्हाला औषध घ्यायचं जायचं होतं खोकल्याचं, पण तिथे जाऊन आम्हाला कळलं की खोकल्याच्या औषधावर तर बंदी आली होती, कारण बाहेरल्या राज्यातली कोणतर पोरं मिळली होती मग ते औषध पिऊन। तर त्यामुळं इथं तुम्ही आमचं वय बघू शकता। माझं वय 19 आणि रोहिण्याचं वय 25 वय इथं। आणि तर गोळ्या घेऊन आम्ही माघारी आलो। ट्रॅक्टरमध्ये आम्ही ट्रॉलीमध्ये बघू शकता। आम्ही आहे, अथर्व आहे ट्रॅक्टरमध्ये, आणि आम्ही आहे पुढे बसलाय, आणि आम्ही आलेलो आहे भावाचं ट्रॅक्टरमध्ये बसलेली चालू आहे का। ड्रायव्हर म्हणून गावात आलेलो आहे। आमचे गुत्ती भाऊ इथे बसलेले आहेत। आपण लावला कुठे स्टॉल तुम्हाला लावतो लगेच आपण स्टॉल टेलरचं दुकान उघडले। ट्रॅक्टरात बसून मज्जा द्यायला आलेली आहे आम्हाला फुल। टेलर कसं आहे भाऊन आज दुकान बंद केला वाटतं। कोरली वायर भेटत आता आपल्याला, जरा खाली वाकूया। आम्ही जवळजवळ गल्लीमध्ये आता उतरायला लागेल आपल्याला। आता उतरून जाऊ घरला, घरी बोलवायला लागली जेवायसाठी, आणि ट्रॅक्टरमधनं उतरलेलो आम्ही। ट्रॅक्टर आता जायला आम्ही घरालाच, आणि आम्ही जाऊ आता आमच्या घरात। हवारीमध्ये आज आम्हाला फुल मजा आली, आणि आता चालली घरला जेवायसाठी। रोहिण्या पण आता जेवून येईल, आणि आल्यावर भाऊ काहीतरी करू। चार भाऊ आपले आलेले आहेत भावांनो खूप दिवसानंतर। आज फायनली एळवीत कुठे मित्रांनो। आता भाऊ आपण चाललेलो आहे तुषार भाऊची केस कापायसाठी। तुषार दादा आपले रोहिण्याच्या आत्तीचा मुलगा आलेला आहे खास मामाच्या गावाला दिवाळीसाठी। आणि आता दिवाळीत जरा 2 साइड स्टाईल हाणाव म्हणतोय पोरग। तर जाऊया केस कापू ह्याला। जरा पहिल्यांदा आमच्या गावातलं कटिंग करणार कसली टॉपची ती दावा हे चाललेलं आहे तुषार भाऊला आमच्या गावात कटिंग करण्यासाठी खास। तर आता कटिंग करून आलेलो आहे, पाणी पडत आम्ही नवीन एक चप्पल घेतलेली आहे आपण। रोहनची माझी मिक्स घालायला चालू केलेली आहे। रोहिण्याची पण तशी चप्पल आहे माझी एक, आणि रोहन ती पुन्हा एकदा रिन्यू केलेली आहे। मित्रांनो आता चाललेलं आहे मोहू मध्ये काढायला। रोहिण्या आहे, मी आहे, आपले रामभाऊ आहे, तुषार भाऊ, आपले काळजाचे तुकडे, आणि श्रावण भाऊ सुद्धा आहे। तर वड्यापाशी जाणार आहे तिथला भाऊ बघू, प्रयत्न करू, नाही तर मग एखादी उडी तर हाणून येऊ पुढ्यात। बघा कृष्ण प्रकाश गुरुकुल अकॅडमीचे विद्यार्थी रामभाऊ नुलके। आपल्या रामभाऊ काय रे या बाग ना वाणी सारखा नागडाच असते। आलेलो आहे भाऊंनो पाण्यामध्ये, आयो तयार चालू आहे उतरायची, पोवायला लागले। असं आहे की काय तुला मारते ती काय कोण नाही का। हे पण आहे आंघोळी मॅन का खोच हान खोच गावाला जायचं काटा नाही ते एकदा बघितलं आपण कसलं क्लिअर पाणी होतं। अरे क्लिअर पाणी मार। आपले तुषार अण्णा सुद्धा तयार झालेले आहेत, काळजाचे तुकडे तुषार भाऊ। आणि याला महत्वाचा मुद्दा सांगतो भावांनो, त्याला पोवायला येत नाही, रिस्क घ्यायला जीवाची पहिलाच प्रयत्न आहे। बघू काय होतंय ते होते, आणि काय कमी जास्त झालं तर अथर्व भाऊ आपले उड्या हाणतात लगेचच। आणि नेल्याला घडी पूर्ण गाळातनं आणायची होती ताकद आहे, क्षमता आहे अथर्व भाऊच्यात। अथर्व भाऊच्या जीवावर आम्ही तुषार भाऊला पाण्यात उतरवणार आहे। तर त्याला उतरवूया तरी तिथे जा आहे गाड्या इतका हवं तर कधी पडणार हा
अरे जागे आहे पुढे तर जागे तिथे जागे आहे का वड्याच्या मध्यभागी आम्ही चाललेलो आहे. रोहन भाऊ गेले पुढं आणि उड्या तापड घातली तुम्ही. नजारा बघा नजारा कसा आहे गडी का सर्व गडी. आंघोळी मॅन रोहन कुंभार महाराज आता उडी पक्षी आव ना पोऱ्या आणि श्रावण भाऊ आता उड्या आणतील. फोपसा फोपशी चालू आहे. आता आम्ही आलेला आहे काढायला गेलो ही आहे घाल नुसतं मोठं बोला. अरे जा गे आत चल पुढे चलतो. आता दादा आले सगळे आले. भावांनो पाण्याची मजा ती कुठंच नाही. आणि आमच्या वड्यात तर भावांनो लय भावी लय म्हणजे लय भारी करमत इथं. जवळजवळ आम्ही अर्धा तास 2 तास थांबले तरी आम्हाला करमत इथं. तर आज आम्ही राऊंडात घेतले. वडा त्याला वडा आत्राला वडा आत्राला वडा. कसं आहे बघा स्टंट मॅन आंघोळी मॅन रोहन सुद्धा. तुषार भाऊ फायनल पाण्यात उतरलाय आणि तयारी चालू आहे की कसं तुषार भाऊला कसं शिकवावं पोवायला. आणि तुषार भाऊ गेले पाण्यात. उतरा गे अरे शिक. तिथं पाय टेकते भावांना त्यामुळे पवाय काही इथे शिकू शकत नाही कोणच. तर एवढी पोरं आलेली आहेत. आतर्व पाणी मारू ऐकायला पोरं हातात पाणी मारू नको म्हणलं कळते का. एवढी पोरं आलेली आहेत म्हणजे तुषार आहे रोहिणी आहे रामभाऊ आहे श्रावण आहे आतर्व आहे आणि मी आहे. पण इथं पवायला कुणाला देत नाही भावांनो. पवायला फक्त मला आणि रोहनला येते. पण जर ही जर कोणतं आहे का भिजली पाण्यात तर मी वर तुला उडी मारणार नाही. कारण माझ्या हातात फोन आहे मी आजारी आहे. पण रोहिणा तर ही रिस्क घेत नाही. रोहिणा म्हणते मरुदी मेलं तर पोरगा आपल्या काय बाग चालले म्हणते. त्यामुळे तिथे कोण कोण आले की स्वतः रिस्कवर आलेला आहे. रोहिण्या फक्त रोहिण्या मजेमध्ये आहे. त्यामुळे रोहिण्या कोणाला काढायच्या भानगडीत पडणार नाही जर कोण पाण्यात पडलं. आणि मला तर काय विषय नाही. मी फक्त ब्लॉगसाठी आलेलो कंटेंट शूट करण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे रोहिण्या बा कशी कोणाला तेवढे ठाण्याला धावतो एकाच मिनिटात आहे का. तो रोहिण्याने कशी पोझिशन घेतलाय बा. तो आता पाय कुठलं हात कुठलं बाकी हे बाबा झालाय पतंजलीचा बाबा झालाय. आता बघ खोच कसं सांगतोय हाय तुला.